देखील प्रतिनिधित्व केलं आणि नो डाऊट यशाच्या पाठीमागे प्रशांत घरातला तुम्ही पाहू शकता. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो म्हणजे अमित तांडेल. पहिला चेंडू उडवायचा होता. अगदी अगदी आपण बघतोय विकेट मध्ये पडलेत बॅटर. श्रेयस देव काय बॅटिंग केली होती मागच्या सामन्यामध्ये आणि तोच पुन्हा एकदा अगदी ओपन करून आपल्या संघाचा वारू पुढे नेण्यासाठी आलाय. मात्र या मॅच मध्ये धावा जमवाव्या लागतील. मगाशी 79 धावा विजयासाठी. याही सामन्यात जर विचार केला तर 4 षटकामध्ये जर 60 किंवा 65 झाल्या ना तर मॅच बघायला मजा येईल. आणि तीच गोष्ट जर पाहिजे. आपले हे प्रेक्षक एवढ्या चांगल्या पद्धतीने इथे उपस्थित झालेत त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल असंच काहीतरी करा. आमचे दोन्ही मुख्य पंच अतिशय चांगली कामगिरी करतायत. आमच्या या तिन्ही पंचांची कामगिरी अतिशय देखणी ठरलंय आज दिवसभरात. पुन्हा एकदा कौतुक खालिद सरांचं. अगदी त्यांचा रमजानचा पवित्र महिना सुरू आहे तरी सुद्धा अफलातून कामगिरी. शॉर्ट बॉल आहे. बॅकफुटर खेळले. स्टिअर केलंय. जागा बनवली. इथे धाव मिळणार आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी सुद्धा येणार आहे. 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. खराब क्षेत्ररक्षण झालंय तिकडे. त्याचा फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. भावेश आणि श्रेयस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज अगदी फॉर्मात आहेत आणि या फॉर्मचा उपयोग या मॅच मध्ये करण्याचा त्यांचा विचार आहे. कुठली गोष्ट कुठली संधी एनकॅश केली पाहिजे. प्रत्येक चेंडू नंतर आपण बघतोय काहीसा विचार विनिमय केला जातोय. अमित तांडेल वर पिच केलाय. चेंडू डाऊन द लेग आहे का हा प्रश्न विचारला जातोय. मात्र चेंडू यशांच्या वरून जातोय कारण शफल क्रॉस भरपूर जास्त झाले होते. टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला ना तर अगदी इम्प्रोव्हायझेशन हा प्रकार अतिशय लिलिया वापरला तो एका खेळाडूनं ज्यानं निश्चितच अगदी हा टेनिस बॉल यायच्या अगोदर ते क्रिकेट टेनिस बॉलला दाखवला तो म्हणजे अमित गोलतकर. शॉर्ट बॉल बॅकफुटवर खेळलेत. अफलातून फटका आहे. जबरदस्त त्या चेंडू गलीमधून ट्रॅव्हल होताना दिसतोय. थोडंसं फंबल झालंय. दुसरी धाव वेगानं पूर्ण आहे. थर्ड अंपायर कडे इशारा. थर्ड अंपायर कडे इशारा दिला जातोय. लगेच वळूया आपण एकूणच पंचांकडे कारण अंपायर रिव्ह्यू आहे. एक्झॅक्टली घडलंय काय. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. लेट सी द डिसिजन. एक्झॅक्टली घडलंय काय. लगेचच निर्णय येणार आहे कारण अगदी आपण पाहतोय प्रशांत घरतचं जबरदस्त रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले. थ्रो जबरदस्तरित्या गॅदर केला आणि त्यानंतर यशच्या उद्ध्वस्त केलेत आणि क्रीजमध्ये इथे बॅटर जर बघितला तर काही अंशी दूरच राहिलाय. त्यामुळे फलंदाज होतोय बाद. विकेट आली आहे. भावेश असं वाटलं की चांगली कामगिरी करणार मात्र हा चुकीचा कॉल राहिला. तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक आणि तितकंच कौतुक प्रशांत घरतचं. काय चेंडू गॅदर केला आणि किती वेगानं अगदी लाइटनिंग फास्ट हा रनआउट केलाय. वेल डन प्रशांत घरत. विकेट आली आहे. पहिली विकेट. 4 धावा. मिळाले आणि इथे विकेट आले. अमित तांडेल चांगली कामगिरी करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पॉवरफुल कामगिरी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिवेश आलाय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. इथे समोर खेळलेत. वा 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 काय लाजवाब फटकाय. अगदी इनफिल्डला बीट करून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर. चौकारासाठी 4 धावा. उत्तम ज्वेलर चौकार. चौकार ठरतोय. या पहिल्या षटकात धावा येत नव्हत्या असं असतानाच हा 5व्या चेंडूवर आलेला चौकार. संघाची धावसंख्या 8. गडीबाद 1. शेवटपर्यंत वाट बघितली आणि नंतर जागा दाखवली आहे. चेंडू गॅप मध्ये आहे. पुन्हा एकदा आपल्याला बॅकअप पाहायला मिळतोय तिकडे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथेही पूर्ण केल्या जात आहेत. काय घडामोडी घडतायत. आपण अगदी फास्ट घडामोडी घडताना पाहिलेत या 19 षटकामध्ये. एक चौकार आलाय. एक विकेट सुद्धा आलाय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10. गडीबाद 1. पहिले षटक संपलंय.
हे दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध बऱ्याचदा झाले असतील, त्यामुळे निश्चितच पूर्णपणे कल्पना आहे की दोन्ही संघांचं एकमेकाविषयीचा जो रिस्पेक्ट आहे, म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आणि त्यानंतर जी रायव्हलरी आहे ना ती या एकूणच मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक संपलंय, धावसंख्या 10. ऐकूया म्युझिक, लगेच वळूया मॅचच्या दिशेने. तुम्ही पाहताय MCCची ही महत्वपूर्ण स्पर्धा, अगदी 6व्या वर्षात पदार्पण. कमॉन डीजे. पहिले षटक संपले. चला वेळेकडे लक्ष द्या. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे हर्षद मेहर. मोठं नाव आहे नो डाऊट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आणि खास करून स्वतःच्या ॲबिलिटीला बॅक करणारा गोलंदाज. त्याच्या समोर मात्र असणार आहे तो म्हणजे श्रेयस देव. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, एलिव्हेट नाही करू शकले. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय तो म्हणजे डीप मिड विकेटला. विनायक बोरला तुम्ही पाहू शकता, अफलातून क्रिकेटपटू. अकरा धावा, एक गडी बाद, 1.1 षटक समपले. बघा हे नेल्सन फिगर. इथे जर डेव्हिड शेफर्ड असते ना, दिवंगत पंच, जबरदस्त पंच, तर त्यांनी स्वतःच्या जागेवर 3 उड्या मारल्या असत्या. असं बऱ्याचदा पाहिलं आम्ही. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का यासाठी मागणी केली, मात्र योग्य गती आणि दिशेवर टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे एकूणच गोलंदाज हर्षद मेहरचा वेगवान चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप आले होते, तिथून हा स्ट्रोक कंप्लीट करण्याचा प्रयत्न. चेंडूंवर बॅटचा संपर्क नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. बऱ्याचदा अंडर एस्टिमेट करतात फलंदाज देखील, बऱ्याचदा अंडर एस्टिमेट करतात की एक्झॅक्टली चेंडू कुठेही पडो, मी मात्र माझं पल्ल्यातिथ्य करणार आहे. मात्र बऱ्याचदा चूक देखील होते. क्रिकेट हा असा गेम आहे जो बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. उलटाच अफलातून चेंडू, अगदी स्लो डिलिव्हरी, मात्र बुंध्यामध्ये. कौतुक वाय होईल इकडे, ते म्हणजे हर्षद मेहरचं सुपर बॉलिंग. अगदी बॅट्समनला त्यांनी जो प्रश्न विचारला ना, त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, फक्त फ्लिक करण्या अजून पर्याय नव्हता. वेल प्लेड नो डाऊट. मात्र एक धाव इथे मिळते. धावसंख्या 12. ही गणितं आता थोडीशी मोठी कशी होतील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मागच्या सामन्यात जी बॅटिंग केली ना आपण बघितलं तर सातपाडी टीम निश्चितच महत्त्वपूर्ण बॅटिंग केली त्यांनी एकूणच टीम सुपर बॉयज संघाविरुद्ध. मात्र इथे महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल, कारण समोर संघ देखील तितकाच तगडा आहे आणि सध्या विनायक भोईर आल्यामुळे त्याची बॅटिंग लाईनअप सुद्धा आता वाढली आहे. हर्षद फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय. इथे मात्र विनायकने चूक केली आहे, अंदाज योग्य बांधला नाहीये, पुढे आले मात्र चेंडू बाउन्स ज्या वेळेला झाला विनायक तिथे तुकडा पडतोय. या 4 धावा, उपयुक्त चौकार, अगदी उत्तम ज्वेलर्स चौकार. ही गाणी ऐकवली जात आहेत आमच्या डीजेच्या माध्यमातून. काय ते गाण्यांचा काळ होता तो, 90ची गाणी आजही खूप प्रसिद्ध आहेत, कारण ती सगळी ओठांवर राहणारी गाणी. आत्ताची गाणी फक्त म्युझिक ऐका आणि सोडून द्या. ओ व्हॉट अ शॉट, काय पिकअप स्ट्रोक आहे, काय तो स्ट्रोक आहे. अफलातून युरो पॉवर षटकार, ग्रेट.
केलं जात आहे. यावेळेला या बॉलची लाईन चेक करावी लागेल. लेट सी द अंपायर डिसिजन. वाईट बॉल आहे. 1+1 2 धावा इथेही मिळतील. हर्षद मेहर पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. 24 धावा सरासरी अतिशय योग्य म्हणता येईल, कारण सध्या स्थिती अशी आहे की तुम्ही जर 12च्या सरासरीने खेळताय म्हणजे तुमचा खेळ चांगला आहे, सातत्यपूर्ण आहे हे नक्कीच म्हणू शकतो. मात्र टेनिस बॉल क्रिकेट, या क्रिकेटनं निश्चितच भरपूर मोठी ओळख या खेळाडूंना दिली, कारण त्यांची मेहनत आहे, कारण त्यांची जिद्द चिकाटी सगळंच आहे आणि त्यांचा खेळ आहे. या चेंडूकडे देखील लक्ष द्यावं लागेल. हर्षद मेहरचे हात डोक्यावर गेलेत. लेट सी द अंपायर डिसिजन. व्हाईट बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चौकार षटकार आल्यानंतर लाईन बिघडली आहे. अगदी जो लाईन अँड लेनचा बादशाह म्हणून ओळखला जातो त्या एकूणच हर्षद मेहरची लाईन इथे खराब होते आहे. त्यामुळे प्रशांत गरत लगेच पुढे येतोय की सांगेन मी तुला 4 गोष्टी युक्तीच्या. त्यामुळे निश्चितच इथे काही बदल होईल का या मॅच मध्ये पाहूया. ऑन स्क्रीन देखील अगदी प्रशांत गरज ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी पकडल्या जात आहेत. वेल डन कॅमेरा पर्सन. डीबीएन म्हटलं की त्यांचं कॅमेरा वर्क, अगदी चेंडूची फर दाखवली जाते, चेंडूची ग्रीप दाखवली जाते आणि चेंडूवर काय लिहिलंय हेही दाखवलं जातं. इतकं चांगलं कॅमेरा वर्क आहे आणि कॅमेरा सेटअप देखील त्याच क्वालिटीचा आहे. सुपर. या वेळेला काय पिक केलंय या फटक्याला. अगदी चेंडू लॉंग लेग रिजन मधून फरार होतोय. येतो युरो पॉवर षटकार. ती 15.5 वर गेले. ग्राफ उंचावलाय. थँक्यू व्हेरी मच दैदिप्य. अफलातून कामगिरी, दैदिप्यमान कामगिरी असं आपण म्हणूया. आणि सनिकेत देखील चांगली कामगिरी करतोय. लायसन्स सनिकेतच आहे, चालवतोय दैदिप्य. आणि या गाडीचं देखील कौतुक आहे. अगदी कमी वेळेमध्ये जाते आणि कमी वेळेमध्ये येते. आणि कुणालजी वर्तक यांचं देखील कौतुक. अगदी मी कालपासून बघतोय, अगदी धडाडीचा कार्य करताय. सगळ्या गोष्टींकडे अगदी जातीनं लक्ष दिलं जात आहे. सगळ्यांची व्यवस्था, कामं व्यवस्थित होत नाही आणि खजिनदार आहेत. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. इथे धावा मिळणार आहेत. लेट सी द अंपायर डिसिजन. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. स्क्वेअर लेग मधून अगदी फाईन लेग मध्ये टर्न होताना इथे 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत. वेल डन. प्रथम अफलातून कामगिरी. प्रथम कुडूला पाहू शकता तुम्ही, कॅमेरा वर्क पाहू शकता. डीबीएन लाईव्हचा अगदी चेंडू पकडलाय आणि तिथून प्रथम कुडू फ्रेम मध्ये नव्हता आणि अचानक तो फ्रेम मध्ये आलाय. वा वा, अफलातून कामगिरी. कमिटमेंट अगदी 100% होती आणि तीच कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या वाढते, ती जाऊन पोहोचले 33. विघ्नेश साखलदोडे पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. श्रेयस डे अतिशय चांगली कामगिरी. फ्लाय स्लिप मध्ये इथे झेल बाद होतोय फलंदाज.
अगदी आउटर एज आणि इथे अतिशय चांगला झेल अमित तांडेलच्या माध्यमातून विकेट आली आहे. मोठी विकेट म्हणेन मी, कारण सातत्यपूर्ण कामगिरी करत होता श्रेयस, तो परतलाय. संघाची धावसंख्या आहे 33, गडी बाद 2. थँक्यू. बघा रानू मंडलचं हे गाणं वाजवलं, काय पॉप्युलर झाली होती ती. सलमान खाननं तिला पॉप्युलर केलं. तुम्ही तसं करू शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला आधी रस्त्यावर परफॉर्मन्स द्यावा लागेल. विघ्नेश साकलतोडे विकेट मिळवतोय. हॅलो, तेहतीस धावा 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजे सिद्धार्थ. संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून येणार का मोठी फटके. सध्या गरज आहे धावांची. ही धावसंख्या जर 60च्या जवळ गेली तर एक अतिशय कडक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेळेकडे देखील लक्ष द्या. 4:45 वाजलेत, अजून ही इनिंग संपलेली नाहीये. त्याच्यानंतर अजून 1.5 इनिंग बाकी आहे. त्यामुळे नो डाऊट आमच्याकडे कुणाल वर्तक आहेत, टाइम मॅनेजमेंट चांगलं करतात. यावेळेला मोठा फटका खेळायचा जरूर होता. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप जात होता किंवा काय, मात्र एज लागली आहे. स्वतः बाहेर आलेत. खेळाडू वृत्ती बघा, याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. विघ्नेश साकलतोडे ऑन हॅट्रिक. रिक्वेस्ट त्याला जरा युगांडाचं गाणं वाजव. 33ला 3. नवीन बॅटर उमेर. येस, बऱ्याचदा असं घडतं. 33ला 3 आपण बघतोय. उमेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघा विघ्नेश साकलतोडे ही इज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत या मालिकेत हॅट्रिक नाही झाले आहे. एक 50 धावा अर्धशतक आपण सकाळी पाहिलं, मात्र विकेट हॅट्रिक अजूनही झाले नाहीये. विघ्नेश ती गोष्ट करणार का. अप्रतिम चेंडू होता, अपील केलं, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप इम्पॅक्ट होता. स्विच हिट साठी गेले होते, मात्र ही धाव येते लेग बायच्या रूपानं. वेल बोल्ड विघ्नेश साकलतोडेनं कुठेतरी ती धावसंख्या जी मोठी होत होती ती थांबवली आहे. कारण 2 षटका धावा जर बघितल्या तर 31 होत्या आणि त्यानंतर विघ्नेश आलाय आणि तिथून या धावसंख्येला एक मोठा ब्रेक लागलाय. वेल बोल्ड. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केले, 2 धावा आणि 2 गडी बाद केलेत. कॅप्टन फॉर यू. ओ, यावेळेला टॅप करण्यापासून पर्याय नव्हता. अगदी अंडरआर्म क्रिकेटमधील हा स्ट्रोक आठवला. वेल बोल्ड. काय कमिटमेंट आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात आणि तीच गोष्ट विघ्नेश साकलतोडे दाखवतोय. अडणाऱ्याचा हा ब्रँड आहे. अगदी प्रत्येक वेळेला संकट समयी कोण कामास येतो, विघ्नेश साकलतोडे हे त्याचं एक परिपूर्ण नाव आहे. आणि म्हणूनच आपल्या टीमचा मॅन, स्वतः कर्णधार अतिशय चांगली कामगिरी करतोय. यावेळेला जागा दाखवली आहे, मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाहीये. चेंडू डिफ्लेक्ट झाला, तिथून चेंडू सरळ गेलाय. उत्तम ज्वेलर चौकारासाठी 4 धावा. त्या फटका म्हणेन मी, अतिशय चांगला ग्लाइड केला, मात्र इथे हा बॉल टर्न होणार आहे हे एकूणच फिल्डरला माहीत नव्हतं आणि त्यामुळे चेंडू अगदी ज्या पद्धतीने डिफ्लेक्ट झाला तिथून फक्त सीमारेषा दिसलाय. 4 धावा अगदी आपण बघितलात. उत्तम ज्वेलर चौकार. मात्र मी मगाशी एक प्रश्न करणार होतो आयोजकांना
की आम्ही पहिल्या दिवसापासून उत्तम ज्वेलर चौकार म्हणतोय, तर उत्तम ज्वेलरचा कोणताही प्रतिनिधी आपल्याला दिसला का नाही अजून. येणार आहेत, उद्या येणार आहेत अशी माहिती मिळते आणि कदाचित उत्तम ज्वेलरच्या माध्यमातून उद्या सोन्याची नाणी देखील वाटण्यात येतील. तसेच युरो पॉवर षटकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन प्राऊड स्पॉन्सर आहेत आमच्या 19 स्पर्धेचे, मनापासून त्यांचेही आभार. गोलंदाजी मार्कवर आलाय खरं निजाई. पहिल्या सामन्यात काय अफलातून कामगिरी राहिली, गोलंदाजी असो किंवा बॅटिंग असो, तोच करण आलाय. शॉर्ट बॉल आहे, उडवलाय चेंडू डीप स्क्वेअर लेगला. इथे जागा होती आणि त्या जागेचा वापर झालाय, अगदी वापर झालाय. आलाय पुन्हा एकदा उत्तम ज्वेलर चौकार. धावा पूर्ण. दोन संघ ध्रुव 11 संघ आपण बघतोय. सातपाडीचा हा संघ बॅटिंग करतोय. 43 धावा पूर्ण झालेत, तर त्यांच्या अगेन्स्ट आहे जय दुर्गेश 11 अर्नाळा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा इथे लॉंग जबरदस्त अफलातून युरो पॉवर हिट षटकार. अगदी जागा होती आणि काय खेचलाय अफलातून सिक्सर, युरो पॉवर सिक्सर. मध्ये आपण पाहू शकलं अगोदरच जागा बनवली होती तिकडे दिवेशनं आणि त्यानंतर शॉर्ट बॉल दिसला रे दिसला, त्याला अगदी आपण बघतोय लॉंग लेग रिजन मधून उडवलाय अफलातून हिटिंग. या दोन मोठ्या फटक्यांनी एकूणच जागा बनवली धावांसाठी. संघाची धावसंख्या जी 39 वर होती ती आता उडी घेते 49 वर. वेल डन दिवेश, वेल डन टीम ध्रुव 11 सातपाडी. मॅच आता बनली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथून जबरदस्त आव्हानांचा सामना करावा लागेल जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमला, कारण ही आता मॅच सोपी राहिलेली नाहीये. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये, त्यामुळे धावांची गणित अजून किती पुढे जातील हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय. लेट्स सी, पाहूया. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे, कट करायचा होता, कट करायचा होता. थोडासा प्रीमेडिटेड फटका मला वाटला, कारण अगोदरच तुम्ही मन बनवता की मला अशी फटकेबाजी करायची आहे. कदाचित ही कल्पना होती की यावेळेला शॉर्ट बॉल असेल मात्र तो जास्त आउटसाइड ऑफ स्टंप असेल, मात्र हा प्रीमेडिटेड फटका नाही एक्झिक्यूट करू शकले. डॉट बॉल येतोय, वर पिच केलाय. दॅट्स अ डिलिव्हरी, दॅट्स अ काइंड ऑफ डिलिव्हरी. या गोष्टीची अपेक्षा होती तिथे प्रशांत करतला की करण कमॉन वर पिच कर चेंडू. ज्या चुका झाल्या त्या झाल्या, आता पुन्हा कामाला लाग. आणि बघा पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आले 2 डॉट. याला म्हणतात कमबॅक. हे आहे चांगल्या खेळाडूचं लक्षण आणि तो खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. यावेळेला पुन्हा एकदा अगदी साडू मारले, साबूक मारलाय, चेंडूला फेकून दिले लॉंग लेगला. युरो पॉवर सिक्सर. आणि तो सामना सध्या रंगलाय या पुऱ्या पाड्याच्या मैदानामध्ये MCC चषकामध्ये. नेक्स्ट बॉल करण निजाई, पुन्हा एकदा वर पिच केलाय. इथे इथे एक्झॅक्टली काय घडलंय, विकेट आली आहे शेवटच्या चेंडूवर, विकेट आली आहे. 16 धावा मात्र खर्च केले तिथे करण निजाईना. धावसंख्या थांबले 55 वर. 56चं टार्गेट असेल. मॅच बनली आहे. पाहत राहा MCC क्रिकेट क्लब आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. थोडासा ब्रेक घेऊ, जॉईन करतील प्रमोदजी शेडगे. थँक्यू. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू
क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित भालचंद्र चुरी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. धन्यवाद. संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजचा सलग दुसऱ्या दिवसात व्हॉइस ऑफ राई एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्सच्या नुसार त्यांचं समालोचन सुद्धा आपण ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. यस अंपायर, बॉल द्या. अगदी चांगली बॅटिंग केली. 14 बॉलमध्ये 30 रन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. दिवेश पाटील पाठमधून धावांचा जो वेग वाढला तो क्लास पाहायला मिळाला. आणि सध्या आपण पाहतायत उमाकांत भोईर, संजयजी पाटील मित्र आणि कोळी सध्या टीचे ऑपरेटिंग करत असताना हँडसम बॉय मात्र वैभव पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत आणि त्यांचे परममित्र हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं आपण सिल्वर लाईन अर्नाळा अजून एक बॉल आहे. हे सध्या आपण पाहतात अनिकेत कोळी. सध्या त्यांची स्माईल अप्रतिम आणि काय विविध प्रकारची संगीत जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा प्लेअर फास्ट आहे आजच्या दिवसात. नवीन मिक्सर पहा यावेळेला कालच त्यांनी मात्र लॉन्च केलाय आणि भरपूर 40K पर्यंत मात्र हा मिक्सर पाहायला येतोय. मात्र वैभव पाटील सध्या एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत संगीत कक्षेमध्ये. चला घाई करा. त्यानंतर संकेत पाटील हे सुद्धा एन्जॉय करतायत आणि उमाकांत भोईर यांना सध्या आपण पाहू शकतायत. बिपिन भोईर यांचे बंधू आहेत आणि दोन्हीही मात्र यावेळेला चांगले बंधू पाहायला मिळत आहेत. सध्या संगीत कक्षेमध्ये आपण वळलो होतो आणि करण मांगेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. चौथ्या बॉलवर आपण एक ऑब्झर्व केलं असेल. 5व्या बॉलवर जो षटकार आला. 4 बॉल, पहिले 2 बॉल चांगले हाताळले नव्हते. परत त्यानंतर 2 बॉल चांगले हाताळले. परंतु त्यानंतर रिदम तोडण्यासाठी उमेर गेला. उमेरने मात्र काहीतरी दिवेश पाटीलला थोडीशी ट्रीटमेंट दिली. सांगितलं काहीतरी यावेळेला सांगितलं की मात्र तुला अशा प्रकारचं खेळायचं आहे. परंतु तिथे करण निजाईचा थोडासा रिदम तुटला. म्हणजे या बारीक सारीक गोष्टी असतात ना, त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्यानंतर लगेच काही सेकंदात षटकारसुद्धा आला. म्हणजेच याच क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि धीर हा शब्द आपल्या जवळचा मित्र असतो. म्हणून त्याने धीर दिला उमेरने आणि दिवेश पाटीलला सांगितलं बिंदास्त खेळ. आणि तेव्हा करण निजायचा थोडासा कुठेतरी जो लयबद्ध झाला होता गोलंदाज, लगातार तो डॉट बॉल टाकत होता. परंतु त्यानंतर 5व्या बॉलवर षटकार आला. तिथे त्याचा रिदम कदाचित तुटला असावा. आणि ह्याच गोष्टी, खूप बारीक सारीक गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. स्वतः स्कोरिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि करण मांगेला पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत, परंतु काय प्रयत्न केले होते. वा, अमृत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मात्र झेल टिपला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाली असती. चौकार येतोय, उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड एफर्ट. सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्या कारणाला योगा. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव. जबरदस्त. पहिल्याच बॉलवर ट्रेडमार्क शॉट आहे. सध्या फॉलिंग स्वीप खेळण्यामध्ये चर्चेत असलेलं एक नाव म्हणजेच प्रशांत घरतला आपण पाहत आहेत अवधूत कामतच्या अगेन्स्ट. परंतु अवधूत कामत मात्र यावेळेला आपण पाहिला तर एक चांगला गोलंदाज, परिपक्वतेचा गोलंदाज. व्हाईट बॉल खूपच बाहेर होता. एक लाईन असल्यामुळे मात्र आपण पाहताय शफल वाईट नाही आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5वर जाऊन पोहोचली गेली. आणि अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला. जयप्रकाश घरत यांचा खूप चांगला डिसिजन.
अप्रतिम चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डरला निवडलंय आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाहीयेत. व्हॉट अ कॅच बाय श्रेयस देव. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. बेजबाबदार थोडासा फटका खेळला प्रशांत घरतने. कदाचित थोडीशी घाई केली आणि इथे महत्त्वपूर्ण विकेट प्रशांत घरतच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. निराश, हताश, हतबल होत असताना प्रशांत घरत बॅक टू द डगआउट. झाला परंतु चांगली फिल्डिंग. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येतील तत्पूर्वी वाह व्हॉट अ फिल्डिंग. हा फिल्डिंगचा दर्जा आहे. श्रेयस देव त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिड ऑफला होते, एक्स्ट्रा कव्हरला आले आणि काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. ॲप्रिसिएशन संपूर्ण खेळाडूंकडून केलं जात आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये 3 बॉलचा खेळ झाला. 1 गडी बाद, 7 लॉस ऑफ 1 विकेट. मॅच रंगतदार होईल यात ते मात्र शंका नाहीये. पहा काय फिल्डिंगचा उडता पंची. सॉलिड फिल्डिंग पाहायला मिळते या वेळेला. सुपर. अतिशय मात्र यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केला. डेडिकेशन दाखवलं. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. चाबूक शॉट आहे. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र फिक येईपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. तेवढाच फिल्डिंगचा दर्जा सातपाडीकरांचा पाहायला मिळतोय. उमेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 56 धावांचं पाठलाग करताना विनायक भोईर एक रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख मुंबई प्रीमियर लीग खेळताना सुद्धा या खेळाडूला सूर्यकुमार यादव द सूर्या या संघामध्ये सुद्धा पाहिलं. ते विनर ठरले गेले होते त्या सीझनमध्ये आणि त्यानंतरचा प्रवास ISPLचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तोच खेळाडू एक बाईक ज्याच्या नावावर या खेळाडूच्या सुद्धा पाहायला मिळते. अनेक रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर. लेदर बॉल क्रिकेटचा क्लास तोच विनायक भोईर. विन्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या निक नेमने, पेट नेमने. 8 ला 1. यावेळेला मॅचेस पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदर स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटची एज अँड टेकन. विनायक भोईर कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला. मैदानाच्या आतमध्ये काही गुणवत्ता सिद्ध करता आली नाही आणि अखेरकार अवधूत कामत असा एक डेंजरस गोलंदाज आहे की नवीन कोऱ्या करकरीत चेंडूवर विकेट घेण्याची कला या गोलंदाजाच्या अंगी आहे. कारण याच खेळाडूला धडाकेबाद चषकामध्ये 50वं वर्ष गेल्या वर्षात ते कंप्लीट झालं. यंदाचं 51वं वर्ष होतं. परंतु गेल्या वर्षात काय जबरदस्त गोलंदाजी. भावेश पवार अँड ऑल कंपनीला त्याने थैथया नाचवलं होतं. तोच मात्र अवधूत कामतला आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. एक गुड कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि या टीमचा मी तर म्हणेन अवधूत कामत वंडर बॉय आहे. चांगली गोलंदाजी. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद. मात्र खेळाडू जेव्हा सातपाटी टीम धडाकेबाज वडवली मुरबाड या ठिकाणी जेव्हा ते खेळण्यासाठी आले तेव्हा त्यांचा जवळजवळ 100 प्लस एवढे मात्र प्रेक्षक त्यांचे 103 किलोमीटर एवढं अंतर कापून त्या धडाकेबाज चषकाला त्यांची उपस्थिती नोंदवली होती आणि प्रत्येकाने मात्र तिथे टाळ्यांचा कडकडाट केला होता सातपाटीकरांसाठी.
आणि खूप सपोर्ट सुद्धा मिळाला होता गेल्या वर्षामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8-2 सध्या आपण पाहत आहेत. पहिलं षटक अप्रतिम. आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या आपण पाहत आहेत. DBN लाईव्हला जे जोडले गेले श्रोते त्या सर्वांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अतिशय चांगली मात्र ही स्पर्धा, परंतु या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं अन्वय वर्तकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तो ऑफिसला असतो जॉबच्या निमित्ताने, परंतु जेव्हा स्पर्धा येते त्यावेळेला तो ऑफिसेसमधून मात्र संपूर्ण त्याचे कॉल चालू असतात. टीमला परिपूर्ण मॅनेजमेंट करत असताना कोणत्या टीम कधी खेळवायच्या आहेत, कोणते अंपायर्स बोलवायचे आहेत, कोणते समालोचक बोलवायचे आहेत, कोणते DJ मात्र या ठिकाणी मागवायचं आहे. मंडप डेकोरेटर्सपासून संपूर्ण आणि त्यांच्या समवेत निनाद राऊत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत की हे दोन मात्र जॉब करत असताना सातत्याने मात्र लक्ष त्यांचं फक्त असतं MCC क्रिकेट क्लब आगाशी टुर्नामेंट आणि फक्त टुर्नामेंट हेच मात्र त्यांच्या माइंडमध्ये फिट असतं. तर एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी येणं फार गरजेची गोष्ट आहे. यांना सुद्धा मानाचा सलाम असेल. संपूर्ण टीम तर मेहनत घेतेच, परंतु त्यासाठी मात्र या दोन व्यक्तिमत्वांचं सुद्धा तेवढाच उल्लेखनीय कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. तर अन्वय वर्तक खरोखरच हॅट्सऑफ असेल, निनादजी राऊत यांना सुद्धा हॅट्सऑफ असेल आणि संपूर्ण टीमला हॅट्सऑफ असेल. सध्या मात्र यावेळेला उत्तम ज्वेलर्स चौकार 4 रन. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, परंतु इथे विघ्नेश साखळतोडे कितपर्यंत मजल मारेल. विकास धसगरला प्रमोट केलंय ते सध्या तरी आपण पाहत आहेत चौथ्या क्रमांकावर. चौथ्या क्रमांकाचे भरवशाचे पॅकेज असतात, भरवशाचे फलंदाज असतात. मागील काही काळ सोडला तर भारतीय टीममध्ये चौथ्या क्रमांकासाठी जवळजवळ 2 वर्ष झगडत होते. यावेळेला स्विचिचा फटका, वा इंग्लंडच्या केविन पीटरसनची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. What a shot! Class timing, perfect switch hit. 6 धावा. वाह, व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग पाहायला मिळालं. स्वतःला स्विच केलं, ग्रीप बदलली, बॅटची पोझिशनमध्ये आले. मिडल ऑफ द बॅटने बरोबर चेंडू कनेक्ट करत असताना श्रेयस देवच्या या बॉलचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ बॉलला बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध. क्लास षटकार, युरो पॉवर षटकार होता तो. आणि यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली बॉल राहिला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर जवळजवळ 38 रनची आवश्यकता असेल. रनची आवश्यकता. पुन्हा एकदा श्रेयस गोलंदाजी मार्कवर येताना 5वा बॉल घेऊन आपल्या हातखंडामधून. यावेळेला वेग होता. स्विचिटचा फटका पुन्हा एकदा खेळलाय. जणू काही लेफ्ट हँड बॅटरने मात्र ऑन ड्राईव्ह खेळलाय की काय असंच दृश्य पाहायला मिळालं. अमृत त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. अमृतचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मागील 2 वर्षामध्ये अमृतला मी 12th मॅनची भूमिकेमध्ये पाहायचो. तो मात्र 12वा खेळाडू म्हणून काम निभावायचा, परंतु त्याने स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं की नाही, मला एक चांगला क्रिकेटर बनायचं आहे. 12वा खेळाडू जरी मी टीमचा असलो तरी माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. आणि अवधूत कामत आणि भावेश पाटील, दिवेश पाटीलने मात्र त्याची ती गुणवत्ता पाहिली आणि त्याला प्लेइंग 11मध्ये जागा दिली. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे हवेचा झोत मात्र सध्या लेफ्ट हँड बॅटरला पोषकदायक आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 या धावसंख्येवर. कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या धावा 31 होत्या. यावरून सिद्ध होतं की 11 रनने यावेळेला आपण पाहिलं तर पुढे आहेत आफ्टर 2 ओव्हर्स. मात्र आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन DBN लाईव्हच्या माध्यमातून. आणि हा मॅनहॅटन आपण पाहत आहे सध्या की किती विकेट किती धावांवर गेल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अतिशय चांगलं ग्राफिक्स DBN लाईव्हच्या माध्यमातून स्वतः मास्टर माइंड आहेत. आणि पाठीमागे जर आपण पाहिलं ऑन स्क्रीनवर तर हे सुंदर दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे सध्या फितीत केलेले पहिल्या दिवसामधले हे आपण पाहू शकतायत. हे पुरापाडाचं मैदान
आणि सध्या 12 बॉल 36 रनची आवश्यकता. घेऊया एक हलकासा डीजे ब्रेक. यू गया यू आया. उमाकांत ही सध्या त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळते संगीत कक्षेमध्ये. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल आणि विजयासाठी 36 रन. धावा होऊ शकतात. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना की क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिंमत कधीच हरू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला जिद्द चिकाटी, नेव्हर गिव्ह अप, हे मात्र गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतील. मनाने जर तुम्ही हरलात प्रथमतः तर जिंकू शकणार नाहीत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल आणि सध्या आपण पाहिलं तर गोलंदाज विपुलला आणलंय. वाईटचा इशारा येतोय आणि वाईट +1 अशा पद्धतीने रन्स मिळतील. 2 संघाची धावसंख्या 22. 22 धावा. आता येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमला. अवधूत कामत यावेळेला मात्र आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. गुड कॅप्टन, गुड क्रिकेटर, नाईस नेचर. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न विघ्नेश साखळतोडे. सध्या मात्र स्ट्रगल करतायत या बॉलवर, परंतु विघ्नेश साखळतोडे आज सुद्धा एक आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं त्याला एबी ट्रॉफीमध्ये गेल्या वर्षात फ्रीज मिळाला होता, मॅन ऑफ द सिरीज. आणि फ्रीज मिळाल्यानंतर हृदय बोलियार हा एक छोटासा मुलगा आहे जो आजाराने त्रस्त होत असताना त्या फ्रीजची किंमत मॅक्झिमम 18 ते 20 हजार असावी. यावेळेला ऑन साईडला कडक शॉट पाहायला मिळतोय विघ्नेश साखळतोडेच्या बॅटमधून. क्लास युरो पॉवर षटकार. 6 धावा. चा वापर केला होता, तो अगोदरच ओळखला होता आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिला. पहा यावेळेला ॲक्शन रिप्ले आणि इथून जर आपण पाहिलं तर पहिलाच ओळखलं होतं, शफल झाले होते आणि बॉटम हँडचा चांगला वापर केला. आता संघाची धावसंख्या 28. बरोबर यावेळेला अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला. आता 28 रनची गरज आहे. तर याच खेळाडूला त्यावेळेला फ्रीज मिळाला. एबी ट्रॉफी केळवा रोड या ठिकाणी ती स्पर्धा खेळवली गेली आणि तिथून त्या फ्रीजची किंमत 18 ते 20 हजार असावी. मात्र त्यांनी फ्रीज घरी न नेताना मात्र त्या ठिकाणी तिथेच जो सेल झाला असेल आणि तिथून मात्र त्याने ती कॅश होती ती हृदय बोलियार या मात्र त्या लहान मुलाला आजाराने जो त्रस्त आहे त्याला मात्र जरूर डोनेट केली. म्हणजे या खेळाडूसाठी तेवढंच मात्र टाळ्यांचा कडकडाट यायला हवा, कारण या गोष्टी खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही काय कमावलं त्यापेक्षा तुम्ही मात्र कसे खेळलात आणि कशा प्रकारचं तुमचं नेचर राहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल. विपुलची खराब गोलंदाजी आणि त्यावर जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार आलाय आणि थर्ड अंपायर रेफर केलंय तर अंपायरला यावं लागेल. एक ऑनफिल्ड अंपायरला यावं लागेल कारण ही क्रुशल मुवमेंट आहे आणि त्यामुळे आता सध्या जयप्रकाश घरत तुम्हाला यावं लागेल कारण त्यांनी मात्र यावेळेला रेफर केलंय तर तुम्हाला मात्र इथे यावं लागेल. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. इट्स अ नो बॉल. नो +6 मिळतील 7 धावा. जरी गुडघे मात्र वाकवले होते परंतु खूपच कमरेच्या वर होता बॉल आणि त्यामुळे मात्र जयप्रकाश घरत सरांनी सांगितलं यस नो बॉल आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर आदेश दर्शवत आहेत. जवळजवळ या 7 धावा ॲड होत असताना 35 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता 21 रनची आवश्यकता असेल
नो बॉल प्लस 6, एकंदरीत 7 धावा. इथे मोमेंट शिफ्ट झाले. विपुलला कमबॅक करावं लागेल. तिसरं षटक हाताळण्यासाठी विपुलला गोलंदाजी मार्कवर आणलं. कदाचित हा निर्णय चांगला आहे का? यावेळेला मात्र अवधूत कामत यावेळेला विचार करत असतील, कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं तर धावा खर्च केलेत वाईट, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर नो बॉल षटकार, अशा पद्धतीने धावा खर्च केलेत आतापर्यंत. 35 धावा झालेत. 10 बॉल 21 रन. हा चांगला बॉल होता. फ्रीडचा चांगला बॉल मात्र डिलिव्हर्ड केलाय. 1 रन मिळेल. सिद्धार्थ बाहुबली मात्र पुढे सरसावेल. यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. इथे विकास दसगरला परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केले विघ्नेश साखरतोडेने, कारण माहिती आहे विकासला सुद्धा करण निजाईसारखा बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये. त्यामुळे कदाचित मास्टर माइंड खेळ आता सध्या करत असताना इथे आपण पाहू शकतायत. बॅक टू द डग आउट. विकास दसगर गॉन. स्थितीमध्ये अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याच खेळाडूने मॅचला पाहून चांगले गेम चेंजर खेळाडू बनलेत आणि आज ते फॅन फॉलोविंग त्यांची अफलातून पाहायला मिळते. विघ्नेश साखरतोडे हार्ड हिटर बॅटर, भरोशाचा पॅकेज, आणि इथून विपुल आता कमबॅक करतोय. फ्रीडच्या बॉलवर चांगला बॉल डिलिव्हर केला होता. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता. स्विच हिटचा फटका अगदी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी आभाळाला सॅल्यूट करणारा षटकार पाहायला मिळतोय. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर विघ्नेश साखरतोडेचं विधान आहे. 6 युरो पॉवर षटकार, 6 धावा. चला वेळ दौडू नका. 8 बॉल आणि विजयासाठी आता 14 रनची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आली कुठे. 12 बॉलमध्ये 33 धावांची वादळी खेळी. सध्या वादळ आलंय या मैदानात. विघ्नेश साखरतोडे नावाचं वादळ घोंगावलंय. 42ला 3, 22 धावा खर्च केलेत विपुलने. विपुल सध्या आपण पाहिलं तर थोडासा निराश, परंतु खचून जायचं नसतं. क्रिकेटच्या खेळामध्ये मनाला उभारी द्यायची असते, कारण आयुष्य हे व्हिडिओ गेम प्रमाणे आपलं आहे. कधी चढ तर कधी उतार, कधी अप अँड डाऊन हे मात्र येतच राहणार. त्यामुळे आपण अपसेट व्हायचं नसतं, कारण वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये, चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंना जाण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे क्रिकेटचा खेळसुद्धा असाच आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. विपुल, चांगला बॉल होता. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला स्विच हिटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. असं वाटलं विघ्नेश नक्की लेफ्ट हँड बॅटर आहे की राईट हँड बॅटर. अशाच पद्धतीने मात्र यावेळेला पाहायला मिळतं. 1 रन येईल. संघाची धावसंख्या 43. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 13 रन. प्रत्येक बॉलवर धाव येते. विपुल आता मात्र माइंडसेट केला असेल की हा बॉल तरी डॉट यावा, या बॉलवर तरी विकेट मिळावी, आणि माइंडमध्ये सेट केला असेल की या बॉलवर 2 रन, या बॉलवर चौकार, या बॉलवर षटकार, डॉट न यावा. मात्र अशीच काहीतरी समीकरण या वेळेला मनामध्ये काहूर चालला असेल. 7 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. या वेळेला बॅटचा टो एंड लागतोय. 1 रन तर मिळेल. जती मात्र पुढे सरसावेल. इथून 1 रन जरूर मिळेल. आता एकेरीवर सॅटिस्फाईड. 6 बॉल आणि 12 रन. आता चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल
तरीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर याच गोलंदाजाचा मी उल्लेख केला. सध्या 6 बॉल 12. चला वेळ दौडू नका, चला घाई करा, कारण 5:30 वाजण्याच्या सुमारास आणि शिवनेरी चषक 2026 बिगुल वाजले. उद्याच्या दिवसात पहिला दिवस 21 ते 28 मार्च 2026 रोजी क्रिकेटचा महासंग्राम. पहिलं प्राइज 2 लाख रुपये, सेकंड 1 लाख आणि थर्ड 50,000. डे अँड नाईट DBN लाईव्हला मात्र आपण पाहायला विसरू नका. उद्यापासून डे अँड नाईट फॉर्मॅट मात्र पाहायला मिळेल. शिवनेरी चषक 2026. अनिलजी किनी साहेब, विनायकजी किनी, तुषारजी किनी, नयनजी किनी, रितेशजी किनी, संपूर्ण मात्र ही मंडळी जी मात्र मन लावून काम करतायत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद असेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, विराथन बुद्रुक, सफाळे पश्चिम. अप्रतिम चांगला बॉल अमृत तरे. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 बॉल 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रण बाळगेल का? पहिलाच बॉल आपण पाहिला तर यावेळेला ऑफ्टमच्या खूपच बाहेर बॉल पिच झाला होता आणि इथून व्हाईट बॉल आला. 6 बॉल 11 रनची आवश्यकता. करण निजाई एक चांगला खेळाडू म्हणून परफेक्ट ऑलराऊंडर, परंतु आता खरी ही कसोटी असणार आहे. म्हणून मी म्हटलं की वेग आहे परंतु नियंत्रण तो स्वीकारेल का? वाईट लगातार 2 आलेत. अवधूत कामत जात आहेत, काहीतरी सांगतायत, खांद्यावर हात टाकतायत. मित्र अशा प्रकारची गोलंदाजी केली तर कदाचित आपल्याला बॅक टू द होम जावं लागेल. त्यासाठी या स्पर्धेत आपल्याला आव्हान टिकून ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत दिवेश पाटील दिवच्या यांना आपण पाहू शकाल. हे कानमंत्र फार महत्त्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, सातत्याने आपण पाहिलेत. पुन्हा एकदा बॉल तयार. विघ्नेश काहीतरी आपल्या पार्टनरला कानमंत्र देतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी ही सध्या मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 10. चेसिंग कंपल्सरी आहे, हे सुद्धा मात्र आपण माइंडमध्ये फिट ठेवा. 6 balls remaining and 10 runs required to win. What a match! या वेळेला बाउन्स मिळाला. परफेक्ट बाउन्स होता परंतु सेफ झोन मध्ये बॉल शॉट फाईन लेगला वळतोय. मात्र एकच रन्सवर समाधान व्यक्त करावं लागेल. भाविश पाटील स्वतः येतात त्या बॉलवर. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 46. 5 बॉल आणि विजयासाठी 9 रन. 47 रन झालेत. 5 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 9 रन. चला टाइम स्पेंड करू नका. 1 फॉर दी ओव्हर. या वेळेला पंचांनी सिग्नल दिलंय अमृत तरे या गोलंदाजाला की एक तुझा बाउन्स या वेळेला झालेला आहे. आता दुसरा बाउन्स जर असा आला अवाक्याच्या बाहेर तर कदाचित तिथे मात्र ह्या वेळेला पनिशमेंट दिलं जाईल. 5 बॉल आणि 9 रन हे सामन्याचं समीकरण. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. जयू दुर्गेश 11 अर्नाळा तर एका साईडला ध्रुव 11 सातपाडी. सातपाडीकर सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. अर्नाळाकर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. हवेला हा बॉल सरळ निघून जातो यष्ट्यांच्या वरून. हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. पहा हा बॉल कसा डिलिव्हर्ड झाला. ऑफ्टमच्या खूपच बाहेर आणि ऑफ्टमच्या बाहेर बॉल होता. असं वाटलं की यष्ट्यांच्या वरून गेलाय परंतु ऑफ्टमच्या बाहेर मिस झाले आणि इथून चांगली लाईन अँड लेंथ स्वीकारली. आता 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. अमृत तरे चांगला गोलंदाज. खूप इम्प्रूव्हमेंट केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाने. यावेळेला स्विचिटचा फटका. फिल्डर मात्र पुढे येतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या रनसाठी मात्र पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या वेल फील्ड. सुंदर फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 3 बॉल आणि 7 रन. वाह काय मॅच यावेळेला रंगतदार पाहायला मिळते. 7 धावा तुम्हाला कराव्याच लागतील कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 49ला 3 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. खरी कसोटी लागले या वेळेला. कोणता संघ अंतिम लढत खेळण्यासाठी तयार असेल? साईनाथ अर्नाळा ऑलरेडी मात्र या दोन्ही टीमचा खेळ पाहतायत, अभ्यास करतायत की कोणता संघ आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला कशी रणनीती गेम प्लॅनिंग करायची आहे, स्ट्रॅटेजी आखायची आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता. सामना आवडला असेल प्रेक्षकांनो तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाहीये. क्वालिटी ऑफ क्रिकेट या वेळेला जरूर दाखवलं गेलंय. दोन्ही संघांनी गावाची प्रतिष्ठा पणास पणाला लागले.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट फिरले हातात, अवधूत कामात येत आहेत, कोणती चूक करणार नाहीयेत, कंट्रोल केला अवधूतने. आणि यावेळेला आता 2 बॉल विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल आणि 7 रन. व्हॉट अ मॅच, काय सामना. प्रथम कुडू कडे आता मात्र नजरा पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप टेंबी कोडावेमध्ये चांगले मात्र षटकार ते पाहायला मिळाले होते. पैशांची उधळण सुद्धा या खेळाडूवर केली होती. विघ्नेशने चांगली बॅटिंग केली. एकदा टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. सुपर बॅटिंग. 16 बॉलमध्ये 36 रन. आउटस्टँडिंग अँड ग्रेट नॉक. 49ला 4. अमृतचं मी कौतुक करेन. पहिले 2 बॉल वाईट, त्यानंतर पहिला बॉल व्यवस्थित लिगली पाहायला मिळाला तर 1 रन, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसरा बॉल 2 रन, चौथ्या बॉलवर विकेट. म्हणजेच अमृत तरेने चांगली गोलंदाजी यावेळेला केली. परंतु आता 2 बॉल महत्त्वपूर्ण असतील. 7 पावलं दूर आहेत ते जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीम. कोणत्या संघाचा विजयाचा ठसा उमटवला जातोय, विजयाच्या पाऊलखुणा कोणता संघ मात्र यावेळेला पुढे घेऊन जाईल. चला वेळ दौडू नका, कारण ऑलरेडी 5:30 वाजून गेलेत. एक सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे. बॅड लाईट येण्याच्या अगोदरच मात्र आजचा शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. 2 बॉल आणि 7 रन. प्रथम कुडू. चला वेळ दौडू नका, चला घाई करा. अवधूत कामत यावेळेला मात्र विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. फील्ड सेट केली जाते. 2 बॉल आणि 7 रन. कोणता संघ साईनाथ अर्नाळा टीम बरोबर 2 हात करेल याकडे लक्ष असणार आहे. चला डिवच्या थोडंसं घाई करा. दिवेश पाटील. वेळ फार दवडला जातोय. 2 बॉल आणि 7 रन. प्रथम कुडू सध्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला सामना, हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना आपण पाहत आहे. सध्या क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे आता सध्या स्पष्ट झालंय. परंतु 2 बॉल आणि 7 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. राईट ओव्हर द विकेटने अमृत तरे. यावेळेला बाउन्स जरूर पाहायला मिळाला. इथून जर आपण पाहिलं तर चांगला बाउन्स जरूर आपण पाहत आहेत आणि सरळ बॉल, कारण गुडलेन स्पॉटवरून मात्र यावेळेला बॉल जरूर उसळी घेतले आणि नो बॉल ह्या वेळेला 1 फॉर दी ओव्हर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आपण पाहत आहेत आता 2 रन. 2 बॉल 5 रन. अवधूत कामतला सुद्धा माहिती आहे की किती आवाक्याच्या बाहेर यावेळेला बॉल बाउन्स झाला. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीची जरूर ताजाच झाली. अशा प्रकारचा हा बाउन्स खूपच डोक्याच्या वरून होता आणि एक्झॅक्टली पंचाने मात्र चांगलं डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गुड डिसिजन. आता 2 बॉल आणि 5 रन. पुन्हा एकदा हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. म्हणूनच क्रिकेटला या खेळात राजा म्हणून खेळ संबोधला जातो, कारण जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं आणि त्यामुळेच आज क्रिकेटला ग्लॅमर आहे. त्यामुळेच आपण पाहतायत विविध देशातील जेव्हा खेळाडू येतात ना, त्यांची संस्कृती जी भारताची संस्कृती आहे ती जोपासतात. ते सुद्धा म्हणतात की वाह, असावा तर भारत देशसारखा असावा. त्यामुळे जॉन्टी रोड्सला का प्रेम मिळालं, भारतामध्ये प्रेम मिळालं आणि लगेच त्याची जेव्हा त्याला कन्या झाली त्यावेळेला त्याने मात्र आपल्या पोरीचं नाव जरूर आपण पाहिलं तर इंडिया हे नाव ठेवण्यात आलं. चला घाई करा, वेळ दौडू नका. अवधूत कामात समजू शकतो की सामना खूप चांगला आहे, खूप मात्र रोमहर्षक आहे, परंतु घड्याचा काटा आपल्यासाठी थांबणार नाही आहे. 2 बॉल आणि 5 रन. पुन्हा एकदा सामना अप्रतिम रोमहर्षक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 5. करण निजाई सज्ज होत आहेत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. ऑन साईडला फिल्डर येत आहे श्रेयस देव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जीवाची आकांक्षा केली तेवढीच मात्र सुंदर फिल्डिंग. पडतायत, उठतायत, धडपडतायत, मात्र जीवाची आकांक्षा करतायत. परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. दाग अच्छे होते हे. आता मात्र जे खुर्च्यांवर बसले होते प्रशांत गरज ते मात्र उठतायत. 1 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 3 रन. पाणी जाईल का मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची मागणी आहे का, कारण निजाईला माहिती आहे पाणी गेलं तर कहाणी बदलेल. 1 बॉल आणि 3 रन.
सामना खरोखरच मनापासून आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी येऊ द्या, शुभेच्छा द्या. 1 बॉल आणि 3 कंपल्सरी चेस, 3 धावा पडून पूर्ण केल्या जातील. चौकार षटकार येईल की विकेट मिळेल की डॉट बॉल होईल. 1 बॉल आणि 3. हृदयाची धडधड, हार्टबीट यावेळेला सुरू झालेत. काही खेळाडू डगआउटमध्ये खुर्चीवर बसले होते ते मात्र आता उठतायत. निमिष घरात सध्या चेअरअप करत असताना पाहायला मिळत आहेत या संघाला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. श्रेयस देव येत आहेत. 1-2 रन्स तर मिळत आहेत. तिसऱ्या रनसाठी पलटतील का फेकी येईपर्यंत? यावेळेला आपण पाहिलं तर यस, विकेट डाऊन. जर बॉल सुटला असता तर डेफिनेटली यावेळेला मात्र दिवेश पाटील होते. डोक्यावर हात देत आहेत. अंदाज त्यांनी बांधला कारण थ्रो व्यवस्थित नव्हता हवा तसा. आणि या वेळेला मात्र बॉल हवेत असताना तेवढ्या हव्या तशा धावा मात्र पूर्ण करता आला नाही आणि इथे मात्र एका धावेने पराभूत. जबरदस्त. तिसऱ्या ओव्हरलाच मॅच जवळजवळ आपल्या बाजूने झुकवली होती. कदाचित अवधूत कामतचं हेच मात्र गेम प्लॅनिंग असावं की तिसऱ्या षटकात किती धावा येऊत, परंतु अमृत तरे जर शेवटच्या षटकात असेल तर तो गेम चेंज करू शकतो आणि हे गेम प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. हार्ड लक. चला या कॅप्टन जयू दुर्गेश 11 अर्ना टीमचे कॅप्टन या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल.